त्रे अगदी नावातच सर्व काही आहे आणि पुन्हा एकदा आपण पाहतोय आपल्या लौकिकाला साजेसा मारा तो करतोय आणि खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं ना तर पंकज शिलमकर येथे सिल्वर डकचा शिकार ठरलाय. अगदी पहिल्या षटकामध्ये 0 या धावसंख्येवरती तो तंबूत परतलाय. त्यामुळे कुठेतरी वायसीए संघ आता दडपणाखाली आहे, दबावाखाली आहे आणि त्याच वेळी ज्या खेळाडूच्या नावावरती जसं विकास दादा मगाशी म्हटले की या ग्राउंडवरती अनेक रेकॉर्ड आहेत. तो बॅट्समन आता मैदानात बॅटिंग करण्यासाठी गेलाय. नदीम दळवी ॲग्रेसिव्ह आणि त्याच वेळी आक्रमक अप्रोचने खेळणारा का खेळाडू आहे आणि तो पाहूया आता स्वस्तिक मात्रेचा सामना कशा पद्धतीने करणार. ओहो क्या बात है, क्या बात है, फॅन्टॅस्टिक फॅब्युलस गोलंदाजी पाहायला मिळते. कॅच उडाली होती, कॉम्बिनेशन येते मात्र पाहायला मिळालं नाही. कॉलिंग कोणत्याही पद्धतीने झालं नाही. ज्यावेळी झेल उडतो त्यावेळी दोन क्षेत्ररक्षकांमध्ये येस नो वेट कॅच माझी आहे अशा पद्धतीने कॉलिंग होणं गरजेचं असतं. येथे मात्र मिसअंडरस्टँडिंग आणि त्याच्यामुळे नदीम सारख्या बॅट्समनला मिळाले जीवनदान आणि आता मात्र जर आपण पाहिलं ना तर वायसीए संघाने त्यांची पहिली धाव फलकावरती नोंद केले. पॉवर प्लेच्या षटकामध्ये मात्र ते टिचून मारा करतोय. येथे जर आपण पाहिला बिलाचा अगदी फसलेला फटका परंतु क्षेत्ररक्षकापर्यंत चेंडू कॅरी मात्र होऊ शकला नाहीये. त्यामुळे अभिलाषला सुद्धा जीवनदान मिळालं असं सुद्धा आपण म्हणू शकतो. पहिल्या षटकामध्ये आपण स्वस्तिक मात्रचा जलवा पाहतोय. कुठेतरी पुन्हा एकदा स्वस्तिक मात्रेने आपल्या संघाला चांगला प्रारंभ करून दिला आणि ज्यावेळी तुमची सुरुवात चांगली असते ना त्यावेळी तुमचा शेवट सुद्धा चांगला असतो. त्यामुळे कुठेतरी सुरुवात चांगली करून दिले. एक पॉझिटिव्ह सुरुवात नाखीश व्हावा संघासाठी. पण दुसऱ्या साईडून वाशी संघात जर आपण विचार केला ना तर अगदी अडकळ सुरुवात पाहायला मिळते गावदेव वाशी संघाची. ओहो अप्रतिम अप्रतिम फॅन्टॅस्टिक शानदार एक्सलंट गोलंदाजी पाहायला मिळाले स्वस्तिक मात्रेकडनं. कमालीची गोलंदाजी प्रभावी मारा त्याने केलंय आणि पहिल्या षटकामध्ये केवळ 2 धावा देत पुन्हा एकदा आपला दमखम दाखवून दिलाय. यावर्षी जर आपण पाहिलं अनेक आयकॉन स्पर्धा त्याने गाजवल्या, अनेक ओपन टुर्नामेंट या खेळाडूने गाजवल्यात आणि यावर्षी तो अलिबागमध्ये आला आणि खऱ्या अर्थानं प्रत्येक मैदानावरती एक चांगल्या पद्धतीचा आकर्षक खेळ स्वस्तिक मात्र नेहमीच दाखवलाय आणि त्याच पद्धतीची पारे इथे सुद्धा पाहायला मिळाली. चला मॅच फास्ट घ्यायची आहे. बॅटिंग पॉवर प्ले घेतला आहे कारण वायसीए संघाला माहिती आहे जर लेट केला असता तर पुन्हा स्वस्तिक मात्रला फेस करायला लागलं असतं. त्यामुळे एक लवकर स्ट्रॅटेजी घेतली कारण दुसरा गोलंदाज आहे सो त्यांना फटकेबाजी सुद्धा करता येईल. कारण स्वस्तिक मात्राला की एक वेगळं आव्हान असतं. पण आता विक्रम प्रसाद समोर आलाय आणि पाहूया त्याच वेळी पॉवर प्लेचा निर्णय घेतला वायसीए संघाने. अभिलाष सारखा एक तगडा बॅट्समन आहे आणि अभिलाषकडे जर आपण पाहिलं ना मैदानाच्या कोणत्याही बाजूला षटकार लगावण्याची कॅपॅसिटी आहे. पोटेन्शियलने पूर्णपणे परिपूर्ण असा खेळाडू आहे. पाहूया आता मैदानावरती अभिलाष कशी बॅटिंग करेल. विक्रम प्रसादचा पहिल्या चेंडूवरती मोठा फटका. चेंडूला आपण पाहतोय खेळले ते लॉगॉनच्या बाहेर स्टँड अँड आपल्या रंगात आले. आता यावेळी नोचा इशारा. चेंडूवरती फटका अगदी चांगला आहे. चेंडू ट्रॅव्हल करतोय परंतु सीमा रेषे नजीक चांगलं चित्ररक्षण. कमालीची समय सूचकता पाहायला मिळाली. बॉडी बॅलन्स अगदी चांगलं पाहायला मिळालं. असं वाटलं चौकार जाईल पण ज्या पद्धतीने प्रेन्स ऑफ माइंड दाखवला ना कमालीच होतं आणि गोलंदाजाच्या शैलीवरती घेतला गेला आक्षेप. त्यामुळे विक्रम प्रसादला या पूर्ण टुर्नामेंट मध्ये करता येणार नाहीये गोलंदाजी. एक खूप मोठा धक्का आवाज संघासाठी पण नो प्लस 3 म्हणजे एकंदरीत 4 धावांचा बोनस. त्यामुळे कुठेतरी या चेंडूवरती 4 धावा मिळतात बॅटिंग करणाऱ्या संघाला आणि धाव फलकावरती आता जर आपण नजर टाकली ना तर धाव संख्या तब्बल 12 वरती गेले. क्रिकेटला रंग बदलू खेळ म्हटलं जातं आणि तेच पाहायला मिळालं. पहिल्या षटकात विकेट दादा केवळ 2 धावा होत्या आणि दुसऱ्या चेंडूचा एकच खेळ झालाय दुसऱ्या ओव्हरचा आणि तब्बल धावा आल्या 10 आणि त्यानंतर आपण पाहतोय फ्री हिट असणार आहे आणि गोलंदाजी मार्कवरती. यावेळी नागेश्वरराव संघाने त्यांचा महत्वपूर्ण गोलंदाज सूरज गवानकरच्या हाती आता चेंडू सुपूर्द केलाय. कारण नागेश्वरराव संघाच्या जडणघडणीमध्ये स्वस्तिक म्हात्रेच्या बरोबरीने नेहमी सूरज गवानकरचा मोलाचा वाटा आलाय.
हा चेंडू आपण पाहतोय, एज लागली होती जरूर, झेल सुद्धा टिपला गेलाय, परंतु फ्री हिट असल्या कारणानं नदीम मात्र बचावलाय. चांगला चेंडू पाहायला मिळालाय, चांगलं कमबॅक. परंतु यावेळी जर आपण पाहिलं ना, गोलंदाज वेगळा आहे, षटक बदलले आणि त्यामुळे आपण पाहतोय सूरज गवानकर चांगला मारा करताना दिसला. धावफलकावरती 12 धावा लागलेल्या पाहायला मिळतात. आखूड डब्याचा चेंडू पुल झालाय सक्सेसफुल, पॉवरफुल, वंडरफुल चेंडू वाढेल टिपीकडे बाहेर. 6 धावांसाठी दणदणीत षटकार. गोलंदाज चेंज झाल्यानंतर अटॅक चालू झालाय. अटॅक इज अ बेस्ट डिफेन्स असं म्हटलं जातं आणि पुन्हा एकदा ठोकलाय नदीमने. परंतु यावेळी डिक्लर दिसत आहे, यावेळी फक्त एकच धाव मिळणार. धावफलकावरती आपण पाहतोय एका धावेची ऍडिशन होत असताना 19 धावा धावफलकावरती लागलेत. षटक क्रमांक दुसरा आहे, परंतु या मॅच मध्ये धावा अगदी खोऱ्याने येत आहेत. नदीम दळवीने जणू काही धावांची टांगसाळ ओपन केलं की काय याचा प्रत्येक मैदानावरती पाहायला मिळते. कारण या षटकाचा आपण जर विचार केला ना, तर तब्बल 17 धावा आल्यात. त्यामुळे कुठेतरी या षटकांमध्ये धावसंख्येचा ग्राफ, धावसंख्येचा लेख अगदी जोरात उंचावताना पाहायला मिळतोय. सेकंड राऊंडचा सेकंड मॅच आहे. याआधी आपण पाहिले पालटी संघ, यजमान संघ थर्ड राऊंड मध्ये क्वालिफाय झाले. तर कोणता संघ असणार जो यजमान सूर्योदय पालटी थर्ड संघासोबत सेमीफायनल मध्ये खेळणार? एक चांगल्या पद्धतीची मॅच इथे पाहायला मिळेल. दोन्ही संघ अगदी समान आहेत, तोडीस तोड संघ पाहायला मिळतात. येथे येथे मात्र आपण पाहतोय तगडा वन्स अगेन बिग. घेण्याचा निर्णय किती सार्थकी लागलाय विकास दादा आपण पाहू शकतो. कारण या षटकामध्ये तब्बल 23 धावा आल्यात आतापर्यंत आणि खऱ्या अर्थानं मैदानावरचा बॅट्समन नदीम दळवे पेटून उठलाय. फटक्यांची अतिशबाजी करतोय तो. चौफेर फटकेबाजी अँड वेट करूया पंचांच्या डिसिजनचा. निर्णय काय येणार नदीम दलवी ज्या
आहे 33 ऑन दी बोट डिक्लेअर पाहायला मिळाली. आणि जर आपण विचार केला ना तर ओव्हर क्रमांक 3 आहे. कारण या संपूर्ण स्पर्धेमध्ये 44 ही धावसंख्या सर्वोच्च पाहायला मिळाली. पण यावेळी गावदेवी वाशी संघाचे इरादे काही वेगळे पाहायला मिळतात. आक्रमकता हा सर्वोत्कृष्ट बचाव या पद्धतीने ते कामगिरी करताना दिसलेत आणि खऱ्या अर्थानं चांगली कामगिरी त्याने केली. यावेळी फटका मात्र प्रॉपर पाहायला मिळाला नाहीये, केवळ सिंगल पाहायला मिळते. 34 धावा धावफलकर पाहायला मिळतात. या षटकामध्ये कंबाकिंग गोलंदाजी जरूर पाहायला मिळाली. कारण स्वस्तिक मात्रेने पुन्हा एकदा वाशिक संघाच्या धावगतीला ब्रेक लावलाय. ओहो, क्या बात आहे. अगदी वेगाने टाकलेला हा चेंडू. वेग अगदी भन्नाट पाहायला मिळाला या चेंडूवरती. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय स्वस्तिक सुद्धा इम्प्रेस करताना पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 3 संपुष्टात आले आणि 3 षटकाच्या खेळानंतर 35 धावा धावफलकर पाहायला मिळाल्यात. खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं ना तर पहिल्या 2 षटकांमध्ये तब्बल 31 धावा आणि त्यानंतरच्या षटकामध्ये केवळ 4 धावा आल्यात. आता 2 षटकांचा खेळ आहे शिल्लक आणि पाहूया शेवटच्या 2 षटकांमध्ये धावा किती येणार. तोपर्यंत आपण पाहतोय ड्रिंक्स ट्रॉले मैदानामध्ये जाते आणि जोपर्यंत ड्रिंक्स ट्रॉले मैदानामध्ये असेल तोपर्यंत घेऊन जातो डीजे मास्टरकडे. केलंय. मागील मॅच मध्ये कोंथळपाडा संघाविरुद्ध अगदी भन्नाट मारा केला होता विवेक गायकवाडने. परंतु यावेळी नदीम इन्फॉर्म बॅट्समन आहे आणि या इन्फॉर्म नदीम समोर पाहूया कशा पद्धतीने तो गोलंदाजी करेल. पहिल्या 3 षटकांचा खेळ संपुष्टात आल्यानंतर तब्बल 35 धावा पाहायला मिळाल्यात. शेवटचे 2 षटकांचा खेळ आता आहे शिल्लक. षटक क्रमांक 4 आहे. तत्पूर्वी आमच्या सभामंडपात आणि व्यासपीठावर सन्माननीय श्री दशरथ पाटील आणि पहिला चेंडूवर मोठा फटका, अस्मानी फटका, हवाई
नदीम आपण पाहतो त्याच्या आवडत्या मैदानावरती चांगले बॅटिंग करतोय. यावेळी मात्र आपण पाहतोय यू मिस आय विल डेफ हा मोठा ब्रेक थ्रू म्हणावं लागेल. आणि त्यानंतर धीरज शिलीमकर पाहायला मिळतो बॅटिंग करण्यासाठी. पाहूया आता धीरज शिलीमकर कशा पद्धतीने बॅटिंग करणार. विवेक गायकवाडने आपल्या संघाला अगदी महत्वपूर्ण क्षणी एक मोठी विकेट मिळवून दिले आणि त्याच वेळी पाहूया कशा पद्धतीने आता कामगिरी करेल तो नवी आलेला बॅट्समन धीरज शिलीमकर. विवेक गायकवाडला आपण पाहतोय गोलंदाजी करत असताना. ओहो चांगला मारा. नदीम गेल्यानंतर आपण पाहतोय चित्र किती बदलले. कारण गोलंदाजीला सुद्धा आता फॉर्म आलाय आणि चांगल्या टप्प्यावरती तो मारा करतोय. विवेकचा हा चेंडू मात्र जर आपण पाहिला ना फक्त सिंगल मिळते या चेंडूवर आणि आता धावफलकावरती 42 धावा लागल्यात. कारण जर आपण पाहिलं तर यानंतर एका षटकाचा खेळ आहे शिल्लक. त्यामुळे कुठेतरी बॅटिंग करणाऱ्या संघाची स्ट्रॅटेजी आपण पाहिली ना एक मोठ्या धावसंख्येपर्यंत जाण्याचा प्रयत्न ते जरूर करतायत. इथे मात्र फटका आहे अत्यंत चांगला परंतु मैदान शॉर्ट असल्या कारणानं या चेंडूवरती मिळेल धाव फक्त एका धावेनेची जर आपण पाहिलं ना तर धाव फलकावरती 43 धावा लागलेल्या पाहायला मिळतात. खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर विवेक गायकवाड या मॅच मध्ये अगदी चांगला मारा करतोय. पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर साहजिक प्रेशर येतं पण ते प्रेशर मात्र त्याने घेतलं नाही आणि अगदी दडपण झुगारून त्याने गोलंदाजी केले. मागील 3 चेंडूंवरती केवळ 2 धावा दिल्यात त्याने. अगदी महत्वपूर्ण विकेट सुद्धा त्याने हासिल केले. हा चेंडू अत्यंत खराब अशा पद्धतीने तुम्ही गोलंदाजी करू शकत नाही. अगदी आणि एक नवोदित गोलंदाजाच्या हाती सौरभने चेंडू दिलाय. नैनेश राहुल पाहायला मिळतो अंतिम ओव्हर मध्ये. पाहूया एक छोटासा खेळाडू आहे आणि आता मात्र त्याला अंतिम षटकाचं एक दडपण हाताळायचं आहे. समोरून एका मागोमाग एक हल्ले होत आहेत आणि पाहूया नैनेश राहुल या परिस्थितीमध्ये कशा पद्धतीने मारा करणार. पहिल्या 4 षटकांमध्ये जवळपास 12.50 ची धावगती पाहायला मिळाली.
या स्पर्धेतील सर्वोच्च धावसंख्या आपण या मॅच मध्ये धावफलकावरती पाहतोय. ओव्हर नंबर अंतिम. नैनेश राहुल सज्ज होतोय गोलंदाजी मार्क वरती. राईट आर्म ओव्हर द विकेट. आखू टप्प्याचा चेंडू आणि मात्र आपण पाहतोय अगदी सरप्राईज चेंडू म्हणावा लागेल. आपण पाहतोय नैनेश राहुलला मात्र अगदी आल्या आल्या पहिल्याच चेंडूवरती खूप मोठी सफलता मिळाली आणि खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं ना एक मोठा धक्का पाहायला मिळालाय. अभिराज पाहायला मिळतो नवीन बॅट्समन आता बॅटिंग करण्यासाठी. पहिल्या चेंडूवरती विकेट हासिल केले आणि पहिल्या चेंडूवरती ज्यावेळी विकेट येते ना त्यावेळी बॉलरचा आत्मविश्वास त्याचा कॉन्फिडन्स नक्कीच द्विगुणित होत असतो. आणि इथे पाहूया पहिल्या चेंडूवरती विकेट हासिल केल्यानंतर नैनेश राहुल पुढील 5 चेंडूवरती कशा पद्धतीने मारा करणार. ओहो क्या बात है. आता मात्र नैनेश सुद्धा आपल्या गोलंदाजीचा जलवा दाखवताना पाहायला मिळालाय. हलक्याच्या पद्धतीने चेंडूला टर्न मिळाला होता आणि त्याचमुळे जर आपण पाहिलं ना फलंदाज अभिराज पूर्णतः बीट होताना पाहायला मिळालाय. चांगला मारा आतापर्यंत नैनेश याचा. हा चेंडू यावेळी मात्र आपण पाहतोय लाईन भरकटले आणि 50 धावा या स्पर्धेतील पहिली 50 धाव संख्या पाहायला मिळाले ती गावदेवाच्या संघाकडून. थँक्यू डीजे. स्पर्धेतील पहिलं अर्धशतक पाहायला मिळाले. मात्र आपण पाहतोय बॅट्समनला अक्षरशः बीट केले. कारण बॅट्समन जर आपण पाहिला ना नुसती बॅट फिरवतोय बॅटवरती चेंडू घेत नाहीये. कुठेतरी अशा पद्धतीने तुम्ही क्रिकेट खेळलात ना तर ते तुमच्या अंगलट सुद्धा येऊ शकतो. चांगला मारा नैनेश राहुलकडनं पाहायला मिळालाय. धावफलकावरती 51 धावा लागतायत. परंतु अभिलाष वन मानार मी म्हणावं लागेल. अगदी स्ट्राईक एंडला तो आला होता आणि अजूनही तो एका बाजूने किल्ला लढवतोय. तुम्ही अभिलाषला अशा पद्धतीने गोलंदाजी बिलकुल करू शकत नाही. कारण नैनेच्या गोलंदाजीवर आता मात्र हल्ला चढवला जातोय आणि अभिलाषच्या बॅट मधनं सुद्धा आणखीन एक मोठ्या फटक्याची नोंद केली जाते. या मॅच मध्ये अभिलाषने अगदी डोकं शांत ठेवून खेळ केलाय आणि चेंडूच्या मेरिट नुसार सुद्धा त्याने बॅटिंग केले. त्यामुळे कुठेतरी एक परिपक्व अशी इनिंग आज पाहायला मिळाली अभिलाषकडनं. इथे मात्र आपण पाहतोय लो फुल टॉस त्याला फुल टॉस मध्ये कन्वर्ट केलं आणि चेंडूला ठोकले वाईड एज विकेटच्या बाहेर 6 धावांचा अगदी चेंडू सौरभच्या हातामध्ये होता कॅच सोडला.
इस मैच में दक्ष पंच अंपायर, ऑफिशियली अंपायर प्रमोद कांबळे सर और उनका साथ देते हुए अमित गोलतकर सर। 30 गेंदे 65 रनों की जरूरत इस मैच में। इस मैच में जो मैच जीती है वो सूर्योदय थर्ड पार्टी के साथ सेमीफाइनल का मुकाबला खेलेगी। तो क्या होगा इस मैच में, कौन सी टीम सूर्योदय थर्ड पार्टी के साथ 4 हाथ करने में कामयाब होंगी? तो सलामी की जोड़ी मैदान पर स्वस्तिक और उनका साथ देते हुए सौरभ, और गेंदबाजी के लिए आते हुए गांव देवी वाइशत की जानिब से गेंदबाज धीरज। तो गेंदबाजी के लिए आते हुए गेंदबाज धीरज शिलीमकर। तो फिर से एक बार धीरज शिलीमकर के ऊपर भरोसा दिखाए, पहला पावर प्ले का षटक लेकर आते हुए गेंदबाजी करेंगे स्वस्तिक के लिए। पहली गेंद लेग स्टंप से बाहर, दक्ष पंच अंपायर सर ने अपने बाजुए खोलते हुए आईसीसी लॉ नंबर 22 पनिशमेंट देते हुए आगाज करते हुए अवांतर से श्री गणेशा होता हुआ नागेश्वर आवास टीम का। इस बार एक्स्ट्रा कवर रीजन के ऊपर से खेल दिया है, गेंद 1 बाउंस बाउंड्री लाइन के पार। स्वस्तिक इस बार अच्छी गेंद अपील करते हुए, अपील में आत्मविश्वास कम, उत्साह ज्यादा, और उस अपील को नकारते हुए अंपायर दक्ष पंच अंपायर पर कोई दबाव नहीं, कोई प्रेशर नहीं। यहां पर बिंदी गेंद जाती हुई, डॉट गेंद जाती हुई, स्कोर रुका हुआ 6 रन। पहला पावर प्ले का षटक जारी, चौवे के साथ आगाज करने वाले गेंदबाज के ऊपर प्रहार जरूर किया था, इस बार गेंदबाज ने कमबैक किया। इस बार अच्छी गेंद पर लेग स्टंप से बाहर, दक्ष पंच अंपायर सर ने अपने बाजुए खोले, जाना था वाशी, पहुंच गए काशी। इस अतिरिक्त रन की सहायता से स्कोर आगे बढ़ता हुआ महेंद्र सिंह धोनी माही जर्सी नंबर 7 स्कोर बोर्ड पर आता हुआ। फिर से एक बार धीरज की अच्छी गेंद, बैकफुट पर जाकर पॉइंट रीजन में ट्रेवल जरूर करने का प्रयास था, पर कोई रन की गुंजाइश नहीं। यहां पर खुद के फॉलो थ्रो में गेंद को गैदर किया, डॉट गेंद जाती हुई, रन कोई रन की गुंजाइश नहीं। यहां पर हर गुंजाइश को खारिज करते हुए गेंदबाज धीरज अपने बॉलिंग मार्ग पर सामना करेंगे सलामी वीर बल्लेबाज स्वस्तिक। इस बार बड़ा स्ट्रोक, फिर से एक बार लगाने का प्रयास, गेंद लॉन्ग स्टॉप डिक्लेयर जोन में जाते हुए, तब तक 1 रन आसानी से मुकम्मल। इस 1 रन की सहायता से स्कोर आगे बढ़ता हुआ 8 रन स्कोर बोर्ड पर। यहां पर दोस्तों 30 गेंदों में 65 रनों का लक्ष्य खड़ा किया है पहले बल्लेबाजी करते हुए गांव देवी वाइशत टीम ने। यहां पर मुंह तोड़ जवाब बल्लेबाजी करनी होगी, यहां पर टिट फॉर टैट जशास्त्र से प्रत्युत्तर देना होगा। फिर से एक बार धीरज अपने बॉलिंग मार्ग पर गेंदबाजी कर, इस बार फ्लिक किया गेंद हवा में और गेंद के नीचे खिलाड़ी और विकेट का
बल्लेबाज को वापस का रास्ता दिखलाया। स्कोर रुका हुआ मात्र 8 रन 1 विकेट के नुकसान पर। एक ओवर की समाप्ति के बाद गेंदबाजी के लिए आते हुए दूसरे ओवर के लिए गेंदबाज पंकज। तो फिर से एक बार धीरज और पंकज यहां पर आज अपने टीम के लिए बड़ा योगदान देते हुए, पर नए बल्लेबाज विवेक गायकवाड़। तो स्ट्राइक पे सौरभ। इस बार पहली गेंद दिशा से भटकते हुए दक्ष पंच अंपायर सर ने इवनिंग के वक्त यहां पर थोड़ा सा एक्सरसाइज करते हुए अपने बाजुओं को खोले और आईसीसी लॉ नंबर 22 पनिशमेंट देते हुए इस अतिरिक्त रन की सहायता से स्कोर जा पहुंचा है 9 रन 1 विकेट के नुकसान पर। इससे एक बार हल्के हाथों से खेलना चाहते थे, गेंद पॉइंट रीजन में ट्रैवल होती हुई तब तक डिक्लेयर जोन में। तो फिर से एक बार पंकज। इस बार सौरभ ने एक बड़ा स्ट्रोक जरूर लगाया, गेंद का कॉर्नर की दिशा में ट्रैवल होती हुई गेंद के नीचे खिलाड़ी जब तक फील करते तब तक 1 रन आसानी से मुकम्मल। इस 1 रन की सहायता से स्कोर में इजाफा, स्कोर आगे बढ़ता हुआ 11 रन स्कोर बोर्ड पर। फिर से एक बार पंकज अपने बॉलिंग मार्ग पर सामना करेंगे नए बल्लेबाज विवेक गायकवाड़। तो विवेक को अभी ऋतुराज गायकवाड़ की तरह बल्लेबाजी करनी होगी। इस बार गति में परिवर्तन आगे आकर खेलने का प्रयास, पहले ही मन बना लिया था, अच्छी स्टंपिंग वहां पर धीरज। स्कोर जा पहुंचा है 13 रन 2 विकेटों के नुकसान पर, जबकि दूसरा ओवर प्रगति पर। गेंदबाजी मार्ग पर पंकज अपने ओवर की अगली गेंद डालने के लिए तैयार। इस बार अपर कट जरूर खेला गेंद और यहां पर वॉलंटियर्स का इशारा आता हुआ 1 रन डिक्लेयर और इस 1 रन की सहायता से स्कोर आगे बढ़ता हुआ, स्कोर जा पहुंचा है 14 रन 2 विकेटों के नुकसान पर, जबकि दूसरा और प्रगति पर। पंकज लाजवाब गेंदबाजी करे, बड़े स्ट्रोक लगाने से वंचित कर रखा है, जखड़ कर रखा, पर इस बार भी स्ट्रोक गेंद हवा में, विकेट कीपर खुद धीरज
वाइशत की जानिब से मिलिंद के ऊपर भरोसा दिखाया है, जबकि स्ट्राइक पे बल्लेबाज सामना करेंगे। स्ट्राइक पे बल्लेबाज सौरभ, सौरभ के ऊपर पूरी जिम्मेदारी। इस मैच में अभी नहीं तो कभी नहीं, सेमीफाइनल का मैच खेलना है। तो यहां पर इसी तरह से स्ट्रोक लगाने होंगे और इस बार देखिए मिड विकेट बॉर्डर लाइन के बाहर सौरभ, पर इस बार देखिए बीमार की सबकी गेंद, दक्ष पंच अंपायर सर ने इसे नो करार करते हुए गेंद को ढकेल दिया है डिक्लेयर जोन में। 1+1 कुल मिलाकर 2 रन। अगली गेंद फ्री हिट संजीवनी लाइफलाइन की गेंद रहेगी बल्लेबाज सौरभ के लिए। तो इस 2 रनों के साथ स्कोर जा पहुंचा है 22 रन 3 विकेटों के नुकसान पर। मिलिंद अपने ओर की अगली गेंद फ्री हिट की गेंद बल्लेबाज सौरभ के लिए, एक छक्के की सहायता से खेलते हुए अभी भी क्रीज पर। और इस बार फ्री हिट की गेंद के ऊपर लगाया है मिड विकेट बाउंड्री लाइन के बाहर, काउ कॉर्नर के सर के ऊपर। हो गए और इस बार सौरभ को वापसी का रास्ता। गेंदबाजी मार्ग पर मिलिंद, स्कोर रुका हुआ 28 रन, जबकि 65 रनों का लक्ष्य खड़ा किया। इस लक्ष्य को पार करने में क्या कामयाब होंगे? इस बार अड़े बल्ले से खेलने का प्रयास, गेंदबाज की सराहना करनी होगी, अच्छा कमबैक किया है, जबकि 2 गेंदों पे जड़े बड़े स्ट्रोक लगाए थे सौरभ ने, पर सौरभ आउट होने के बाद अपनी गेंदबाजी में नजराना पेश करते हुए कमबैक किया है गेंदबाज मिलिंद ने। स्कोर रुका हुआ 4 विकेटों के नुकसान पर 28 रन। फिर से एक बार रुपेश राणे के लिए डाली हुई गेंद यहां पर अड़े बल्ले से खेल दिया है सिली मिड ऑन के दिशा में। जब तक 1 रन आसानी से मुकम्मल करते हैं, 1 रन की सहायता से स्कोर में इजाफा। स्कोर आगे बढ़ता हुआ 29 रन 4 विकेटों के नुकसान पर। 29 रन, तीसरा ओवर प्रगति पर। स्ट्राइक पे बल्लेबाज विक्रम प्रसाद। इस बार विकेट कीपर थोड़े से फंबल, पर यहां पर 22 के रूप में 1 रन जरूर मिलता हुआ अंपायर सर का इशारा। इस 1 रन की सहायता से स्कोर जा पहुंचा है 3 ओवर की समाप्ति के बाद 30 रन। जीतने के लिए जो 65 रनों का लक्ष्य खड़ा किया था, अभी भी 12 गेंदे 35 रनों की जरूरत। ड्रिंक ब्रेक, यहां पर ड्रिंक ट्रॉली मैदान पर जाती है, तब तक सुनते हैं सुमधुर संगीत डीजे।
3 ओवर का खेल समाप्त हो चुका है। 3 ओवर में 30 रन बनाने में कामयाब होते हुए बल्लेबाजी करने वाली टीम नागेश्वर आवास की जानिब से अभी भी 12 गेंदे 35 रनों की जरूरत यहां पर जीत के लिए। गेंदबाजी मार्ग पर गेंदबाज पंकज शिलीमकर निजी दूसरा, टीम की ओर से चौथा ओवर लेकर आते हुए स्ट्राइक पे बल्लेबाज सामना करेंगे। तो स्ट्राइक पे बल्लेबाज विक्रम प्रसाद। इस बार बल्ले का अंदरूनी हिस्सा जरूर लगा था। गेंद डिक्लेयर जोन में जाती हुई 1 रन की सहायता से स्कोर में इजाफा। स्कोर आगे बढ़ता हुआ 31 रन। तो स्ट्राइक पे बल्लेबाज रुपेश राणे, नॉन स्ट्राइक पे विक्रम और गेंदबाजी मार्ग पर गेंदबाज पंकज। लाजवाब गेंदबाजी आज पंकज ने काफी प्रभुत्व दिखाया। बल्लेबाजी रो, गेंदबाजी रो। फिर से एक बार पंकज अपने बॉलिंग मार्ग पर, फिर से एक बार इनसाइड एज, फिर से एक बार वही चित्र। विकेट कीपर फंबल होते हुए तब तक 1 रन आसानी से मुकम्मल। इस 1 रन के साथ डिक्लेयर जोन में जाने के बाद 1 रन आसानी से मुकम्मल। इस 1 रन की सहायता से स्कोर जा पहुंचा है 32 रन स्कोर बोर्ड पर। अभी भी 10 गेंदे जीतने के लिए 33 रनों की जरूरत। 10 गेंदे 33 रन बनाने होंगे। क्या इस मैच में फिर से एक बार अच्छी गेंद, यहां पर गति में परिवर्तन, थोड़ी सी गेंद नीचे रहती हुई चकमा देने में कामयाब यहां पर बल्लेबाज रुपेश को। डॉट गेंद जाती हुई 9 गेंदे 33 रनों की जरूरत। फिर से एक बार फ्लाई स्लिप में खेलने का प्रयास, वहां पर अच्छी फील्डिंग जीतू द्वारा। विकास दादा यही खिलाड़ी थे जिन्होंने टीपीएल में 50 रन की पारी खेली थी और वही जीतू फ्लाई स्लिप में दिखाई देते हुए। कोई रन की गुंजाइश नहीं, यहां पर डॉट गेंद जाती हुई। स्कोर का हुआ 32 रन। पर इस बार पंकज की सराहना करनी होगी। लाजवाब गेंदबाजी का नजराना पेश करते हुए 3 गेंदें लगातार बिंदी डाली। 5 गेंदों में मात्र 2 रन खर्च किए गेंदबाज पंकज ने। फिर से एक बार पंकज अपनी ओर की आखिरी गेंद, पर इस बार गेंद हवा में, गेंद के नीचे खिलाड़ी। जब तक आते हैं तब तक दोनों बल्लेबाजों ने 1 रन आसानी से मुकम्मल किया। इस 1 रन की सहायता से स्कोर में इजाफा। स्कोर आगे बढ़ता हुआ 33 रन। जीतने के लिए 6 गेंदे 32 रनों की जरूरत। 6 गेंदे 32 रन। इस मैच में यहां पर बड़े स्ट्रोक लगाने होंगे। आज यहां पर युवराज सिंह बनना होगा। इंग्लैंड के गेंदबाज स्टुअर्ट ब्रॉड के ऊपर 6 गेंदों पे 6 छक्के लगाने का इतिहास किया था, तो यहां पर 6 छक्के लगाने होंगे। बल्लेबाजी करने वाली टीम नागेश्वर आवास को 6 गेंदे 32 रनों की जरूरत। क्या मैच में कमबैक करने में कामयाब होंगे? अपनी हारी हुई बाजी को जीतेंगे? बल्लेबाजी करने वाली टीम नागेश्वर आवास और गेंदबाजी के लिए आते हुए आखिरी ओवर लेकर आते हुए 6 गेंदों में 32 रनों की जरूरत है। और गेंदबाज नीनाथ गावदेवी वाइशत की जानिब से गेंदबाजी करेंगे। 6 गेंदे 32 रनों की जरूरत। पहली गेंद अपर कट जरूर खेला है। गेंद डीप एक्स्ट्रा कवर रीजन बाउंड्री लाइन के पार। संजीवनी से चौबे की सहायता से स्कोर छलांग लगाता हुआ 37 रन 37 ऑन द बोर्ड। 5 गेंदे 28 रनों की जरूरत पर इस बार कैच लपक लिया। गेंद सीधा जीतू के हाथों में।